नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण जो किशोर आहे त्याने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्याला सगळी प्रॉपर्टी लुबाडायची आहे आणि त्यासाठी त्याने एजे, लीला त्याचबरोबर यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी त्याने वेगवेगळे तिथे युक्तिवाद केलेले आहेत, वेगवेगळ्या चक्कल लढवलेल्या आहेत. आणि हे सगळं जेव्हा तो करत आहे तेव्हा मात्र इकडे कोणालाही शंका येत नाही. परंतु आता त्याने मोठा डाव टाकलेला आहे. त्यामध्ये त्याने ठरवलेलं आहे की लीला जी आहे तिची वाट लावायची आहे. लीला एकदा का या घरातून गेली तर एजे पूर्ण कोसळणार आहे हे त्याला माहिती आहे. पण हा जो खरा मास्टर माइंड आहे तो लीला कशा पद्धतीने शोधणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण तो शोधत असताना खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे, खूप काही समजणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता लीलाकडे सगळेजण आलेले असतात आणि लीला वहिनी हा जो मेनू आहे तो तुम्हालाच डिसाईड करायला लागणार आहे. हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तुम्ही या सगळ्यासाठी तयार झालेला होतात म्हणूनच हे सगळं आपण करू शकलेलो आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे एजे लीलाशी बोलत असतात. लीला म्हणते की चालेल, मी तुम्हाला मेनू देईल असं लीलाने सांगितलेलं असतं. त्यानंतर लीला आणि एजे बोलत असतात. लीला म्हणत असते की एजे काय झाले नक्की. एजे मात्र लीलाला समजवत असतात, लीला काय झाले, तुला काही प्रॉब्लेम आहे का. परंतु लीला काहीच बोलत नसते. लीला शांतपणे असते आणि ती तिथून निघून जाते. कारण लीलाचं असं म्हणणं आहे की अंतराताईंची जर मेमरी परत आली तर. पण इकडे एजेंचं असं म्हणणं आहे की काही झालं तरीही लीला माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे. अंतरा माझा पास्ट होता, पण आता जो मी काही घडलेलो आहे तो फक्त आणि फक्त लीलामुळेच आहे. इकडे किशोर बाहेर असतो आणि म्हणत असतो की खरंच अंतरात लीला तू एवढी मूर्ख असशील असं मला वाटलं नव्हतं, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेवढ्यात किशोर तिथं असतो आणि किशोर कडे लीला जाते आणि त्याला म्हणू लागते की फाल्गुनी ताई ज्या आहेत ना त्यांचा नंबर मला मिळेल का, कारण मला त्यांचा ॲड्रेस द्या, मला त्यांच्याकडे जायचं आहे, कारण अंतराईंच्या बाबतीत त्यांच्याशी मला बोलायचं आहे असं लीला सांगत असते. तेव्हा मात्र किशोर म्हणत असतो खरंच तू खूप मूर्ख आहे. इकडे या सगळ्या सुना ज्या आहेत त्या अंतराच्या रूममध्ये आलेल्या असतात, त्या अंतराशी बोलत असतात. अंतराला अनेक प्रश्न त्या विचारत असतात. अंतराला म्हणत असतात की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना, तुम्ही आमच्याशी डिस्कस करू शकता, आमच्याशी बोलू शकता. हे सगळं यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्या सगळ्याजणी बोलत असतात. त्याचबरोबर दुर्गा विचारत असते. पण अंतराला लक्षात आलेलं असतं की या सगळ्याजणी इथं बोलत आहेत आणि यांना जाणून घ्यायचं आहे की माझी मेमरी परत आलेली आहे का नाही, हे अंतराच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर अंतरा जरी तिथं असली तरीही तिला माहिती आहे की यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे आणि त्यामुळं अंतरा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी यांना कळू देणार नाही. या खरं तर मला असं वाटत होतं की ह्या खूप चांगल्या आहेत, माझ्या मनातलं यांना जाणून घ्यायचं आहे, पण नाही, यांना तर माझ्या मनातलं काय चालू आहे याच्याशी देणं घेणं नाही, तर यांना माझ्या बद्दल जाणून घेण्यापेक्षा इकडे लीला कशी वाईट आहे ते दाखवून द्यायचं आहे. हे त्यांचं बोलणं चाललेलं आहे आणि हे बरोबर इकडे अंतराने ओळखलेलं असतं आणि अंतरा त्यांच्याशी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की जेव्हा इकडे दुर्गा म्हणत असते की लीला जी आहे ना ती चांगली नाहीये, ती फक्त दिखावेगिरी करत असते. त्याचबरोबर सरस्वती, लक्ष्मी त्या सगळं सांगत असतात आणि म्हणत असते की या घरामध्ये आनंद कोणाला झाला तर तो आम्हाला झालेला आहे, आम्हाला तुमच्या येण्याने खूप आनंद झालेला आहे, तुमच्याबद्दल आम्हाला खूप वाटतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र अंतराच्या लक्षात आलेलं असतं. काही क्षणासाठी अंतराला वाटलेलं असतं की आपण यांच्याजवळ ह्या गोष्टी डिस्कस करूया का, पण तिच्या लक्षात येतं की नाही, ह्या सगळ्याजणी एक डाव टाकत आहेत आणि अंतरा म्हणते की मला आता आराम करायचा आहे. अंतराने त्यांना स्पष्ट सांगितलेलं असतं की तुम्ही जा इथून. तेवढ्यातच लीला तिथे येते आणि लीला आल्यानंतर मात्र अंतरा तिथं असते आणि मग लीला त्यांना सांगते की जावा, आत्ताच्या आत्ता निघा इथून, असं म्हणत लीला त्यांना जायला सांगत आहे.
मग आता लीलाही बेडवरती झोपलेली असते, अंतराही तिथेच असते. त्या दोघी जणी एका रूममध्ये राहत असतात. अंतरा इकडे विचार करत असते. अंतरा म्हणत असते की काय नक्की लीलाचा काय प्रॉब्लेम आहे, नक्की काय होतंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे लीला म्हणत असते की नक्की काय झालंय, अंतराताईंची मेमरी परत का येत नाहीये, हे सगळं कशामुळे होतंय, यासाठी काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असतो. आणि लीला म्हणत असते काही झालं तरीही एजंटचा तो भूतकाळ आहे आणि मला तो त्यांना परत दिला पाहिजे. काही झालं तरी अंतराई या एजंटसाठी खूप महत्त्वाच्या आहेत असं ती बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं एजेही विचार करत असतात. एजे म्हणत असतात जर लीलाला कळलं अंतराची मेमरी परत आलेली आहे तर लीला हे घर सोडून जाईल. मला लीलाला हे सगळं कळू द्यायचं नाही. आणि मला अंतरालाही ते अंतरा माझ्या आयुष्यात आलेली आहे, पण अंतरापेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे लीला. कारण लीला हा माझा आत्ताचा प्रेझेंट आहे. अंतरा जरी माझ्या आयुष्यात आलेली असली तरी अंतरा माझी पास्ट होती. अंतराच्या गेल्यानंतर जी माझ्या मनामध्ये जी दरी निर्माण झालेली होती ती फक्त आणि फक्त लीलाने पूर्ण केलेली आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे या सुना दुसऱ्या दिवशी तयारीला लागलेल्या असतात. आणि मग एजे तिथे येतात. एजे म्हणत असतात की किशोर वगैरे सगळे कुठं आहेत, तेव्हा ते सांगतात की नाही, किशोर मीटिंगसाठी गेलेले आहेत, तिथंच त्यांचं जेवण होणार आहे. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. आणि त्याचबरोबर एजे म्हणत असतात की अंतरा आणि लीला दोघीही आलेल्या दिसत नाहीयेत. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. आणि मग सगळेजण बोलायला सुरुवात करतात. त्याचवेळी आजीही तिथं असतात. अंतरा का आलेली नाही, लीला का आलेली नाही, तेव्हा एजेंना काळजी वाटायला लागते. एजे म्हणू लागतात की लीलाची एकतर तब्येत ठीक नाही. अंतराला पण तोच प्रश्न पडलेला असतो की लीलाला सारखा त्रास का होत आहे. आणि एजे लीलाला कॉल करू लागतात. तेवढ्यात लीलाचा मेसेज आलेला असतो की एका कामासाठी मी बाहेर आलेली आहे. आणि मग इकडे बाकीचेही विचारत असतात. तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की मला असं वाटतंय की म्हणजे अंतरा पण लीलाईंबरोबर असेल असं त्यांचं बोलणं आलेलं असतं. परंतु एजंटना काही देणं घेणं नसतं की लीला आणि अंतराचं काय चाललेलं आहे. कारण एजंटसाठी लीला महत्त्वाची आहे. लीलासाठी जे काही करायचं आहे त्याची तयारी त्यांनी केलेली असते. इकडे लीला आहे ती फाल्गुनीकडे आलेली असते. फाल्गुनीला भेटायला आलेली असते. तिला म्हणत असते की अंतराईंचं आणि तुमचं जे रिलेशन आहे ते मला माहिती आहे, पण मला असं वाटतंय अंतराताई जे आहे त्यांची मेमरी परत येण्यासाठी मला जे काय करता येईल ते मला करायचं आहे. आणि त्यांना परत व्यवस्थित मला त्यांना त्यांचा संसार मिळवून द्यायचा आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते की फाल्गुनी अगं तुला कळतंय का, तू काय करतेस. आणि अंतराची जर मेमरी परत आली आणि तेव्हा एजेंनी तुला स्वीकारलं नाही, अंतराचा स्वीकार केला तर. तेव्हा लीला म्हणते की आज मी एजेंटच्या आयुष्यात जी आहे ना ती फक्त आणि फक्त अंतराईंमुळेच आहे. त्यामुळं अंतराताईंना त्यांचं सुख, त्यांचा संसार परत मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी जे काही करायचं आहे ते मी करायला तयार आहे. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये हे सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे फाल्गुनीला प्रश्न पडलेला असतो. फाल्गुनी म्हणत असते की हो अगदी बरोबर आहे, पण या गोष्टींचा विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे, असं चाललेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की किशोरने जी पार्टी ऑर्गनाईज केलेली होती त्या मेनूमध्ये बिघाड केलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांना तिथे फूड पॉइझनिंग झालेलं असतं. आणि मग आता तो मेनू, त्याचबरोबर कंपनीची 51% मालकीन जी आहे ती लीला आहे. आणि मग लीलाच्या नावाने अटक वॉरंट निघालेलं असतं. मग जे म्हणत असतात की तुम्ही लीलाला अटक करू शकत नाही, मला अटक करा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेबांना लीला म्हणते की मला 24 तास हवे आहे तुमच्याकडून, मला 24 तास द्या. या 24 तासांमध्ये जे काही खरं सत्य आहे ते मी तुमच्या समोर आणेल आणि तुम्हाला दाखवून देईल की मास्टर माइंड कोण आहे. पण त्याच 24 तासांमध्ये लीलाला आता इकडे किडनॅप केलं जातं. लीला बरोबर अंतरा, दुर्गा या दोघींनाही किडनॅप केलं जातं. आणि हे सगळं केलेलं असतं ते किशोरने केलेलं असतं. आणि एजे अंतरापर्यंत पोहोचतात, पण तिथे किशोरने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो. किशोरने जणू काही तिथे बॉम्ब लावलेला असतो आणि खूप मोठा राडा तिथं घालायचं त्याने ठरवलेलं असतं. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र एजेंटनी अगदी चालाकीने पोलिसांना बोलवलेलं आहे. अंतरा, लीला यांना सोडवलेलं आहे. त्याचबरोबर एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे की आता किशोरला अटक केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.